चला जाणून घेणार आहोत 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. निवडणुकीत निवडून आले असते तर मी हिरो झाले असते. मी हिरो झालेलं कोणाला कसं आवडेल असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलंय. यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. तर फक्त इशाऱ्याकडे लक्ष ठेवा. सगळं सोडून घरी बसायचं असेल तर बसू, मात्र विधानसभा झाल्याशिवाय काही करायचं नाही, असंही पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलंय. मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी विनोद तावडे मैदानात उतरलेत. अनिल परबांना पराभूत करण्यासाठी तावडेंकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली. अकोल्यात एका कार्यकर्त्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे पाय धुतले. नाना पटोलेंनी गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांचे पाय चिखलानं माखले होते. चिखलानं माखलेले पाय पाहून त्यांच्या एका कार्यकर्त्यानं त्यांचे पाय धुतले. मात्र कार्यकर्त्यांकडून पाय धुण्याच्या कृतीमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्याच्या प्रकरणावरून अमोल मिटकरींनी निशाणा साधला. नेते जर कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेत असतील तर ते निंदनीय आहे. नाना पटोलेंनी स्वतःला संत समजू नये असा टोला मिटकरींनी लगावला. उद्या शिवसेनेच्या वर्धापन दिनी दोन्ही शिवसेनेकडून वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. यावरूनच संजय राऊतांनी हल्लाबोल केला. डोम नावाच्या सभागृहात डोमकावळे जमणार असं म्हणत संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेवर टीकास्त्र टाकलं. नाशिक शिक्षक विभाग मतदारसंघात आजी माजी पालकमंत्री आमनेसामने येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि दादा भुसे हे दोघं आमनेसामने येणार आहेत. महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी उमेदवार दिल्यानं आता पेच वाढला. एनडीएचा लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या नावावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ संसदीय समितीची राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. लोकसभा अध्यक्ष पदाबाबतच्या निवडीची जबाबदारी राजनाथ सिंग यांच्यावर देण्यात आली आहे. रुपाली पाटील यांनी देवगिरी बंगल्यावर अजित पवारांची भेट घेतली. रुपाली पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला होता आणि याबाबत अजित पवारांनी रुपाली पाटलांना विचारणा केली असता त्यांनी मी तुमच्या सोबतच राहणार असा शब्द दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात इंडिया आघाडीचे खासदार सेबीकडे तक्रार करणार आहेत. निवडणूक निकालापूर्वी स्टॉक मार्केटबाबत अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात ही तक्रार केली जाणार आहे. शरद पवार आज पुन्हा बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी पवारांसोबत आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे देखील बागायती पट्ट्याची पाहणी करणार आहेत. तसंच पवार 3 दिवस बारामतीमधील मतदारसंघात पाहणी दौरा करणार आहेत. ते घडलं सेबीच्या स्टॉकिंगच्या 3 तारीख आणि 4 तारखेला. त्या संदर्भात एक निवेदन देण्यासाठी माननीय कल्याण बॅनर्जी आले आपल्यासमोर. कल्याण बॅनर्जी ते सगळ्या गोष्टी सांगतील. As already said by Mr. Arvind Sawant, the leader of the party of the Shiv Sena UBT leader in parliament, we are the 3 from the Trinamool Congress. Sagorika is there, NCP is there, Sagorika from Trinamool, Saket Gokhale is there, and Vidya Chavan is there from the NCP, SCP, MLC. Earlier we wrote letters to the chairperson that we have some grievances and we sought for an appointment regarding the manipulation scam which happened on the back of misleading exit poll for the Lok Sabha 2024. Now we came here, the chairperson is not there, but the 3 representatives of the SEBI, Mr. Bhatia and 2 others were also present. Initially they said about the performance of the SEBI, what are the SEBI is doing, SEBI's function, etc. We said that exactly that is the reason we have come, that SEBI had a glorious role in the past and now we are having a confidence on the SEBI. That's the reason we have come and seeking for an investigation in respect of the matters that manipulation of the stock market by reason of the misleading exit poll for the Lok Sabha election 2024. Now this exit poll agencies is there whether they are having any political connections with the political leaders or not. Where on 3rd there was a scarce by reason of the exit poll. That is 3rd, it has been increased
and fourth, it has been crashed. Now, because within the 24 hours, 30 lakh crores money have been lost by the investors, small investors. But one lady, wife of Chandrababu Naidu, has earned 521 crores. There are other examples are there where the politicians have earned, their families have earned huge monies, huge profit. During the election, during the poll, Amit Shah repeatedly said in various election campaigns, purchase it on 4th. Purchase it on 4th. Share. Purchase it early, 4th you will Yes, get purchase early and 4th you will get benefit. Fourth you will get the benefit. Then these types of person, who is the Home Minister of the country? Is he having a link with this media? And all the time these oppositions are saying these exit polls are being done by the Godi media itself. That our pinpointing allegations are there against them. Therefore, we need an investigation to instill confidence amongst the people at large. An investigation is needed. An investigation is needed. Who has done, whether it has been done or not. Now this question remains, if this type of exit poll continues, in future there would be also this share scam. Whether this exit poll is being done for the profit of some politicians or the agencies who are doing it, who are they in the agencies? Whether any relationships are there with the political persons or not. Who are they? Or what is the output? On what basis? What is the scientific basis? You see, 7th phase election was continuing up to 6 o'clock, officially, the announcement. Those who are in queue, especially in rural area, it continued up to 7:30, 8 o'clock. How the exit poll starts from 6:30, how you have done it all over India? Something wrong is there. Some manipulations are there. In West Bengal, we have seen also 2021 exit poll. The figures have not come. That are not tallied. The exit poll is directing the people at large. And it is having a tremendous effect, bad effect in share market. Today we have come to SEBI. Other issues will be taken later on in the election commission itself. When the exit polls expression, pictures which are there showing, which is having a tremendous financial bad effect, and people, 30 lakhs people have suffered at the cost of 2 or 3 or 5 or 8 or 10 big persons, mostly those who are politicians or related to political families. How Chandrababu Naidu's wife can earn this money? Was only for that reason whether the Chandrababu Naidu has become a partner of the NDA. That is the question also. Why Chandrababu Naidu has become silent now? Who are so much vociferous before 4th? Because his wife has got 521 crores. By reason of share market. आणि या बातमीनंतर इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात. लक्ष्मण हाके यांचं शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार आहे. ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीने हा निर्णय घेतलाय. सरकारने आरक्षणाबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल झाली होती आणि खोटी बातमी पसरवणाऱ्या एका अज्ञात युट्यूबरवर छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यावलमधील क्रीडा संकुलाचं काम सुरू करावं या मागणीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना निवेदन दिले. या संकुलासाठी 3 कोटी
65 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आणि त्यामुळे शासन स्तरावर पाठपुरावा करून यावल इथल्या क्रीडा संकुलाचं काम सुरू करावं अशी मागणी मनसेनं केली. अनुसूचित जमातीमधील व्यक्तींना प्रदेय असलेली महाराष्ट्र न्यायालय फी अधिनियमाच्या पहिल्या आणि दुसऱ्या अनुसूचीमध्ये नमूद केलेली संपूर्ण किंवा कोणतीही फी 5 वर्षांच्या कालावधीकरिता माफ करण्यात आलेली आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागानं अधिसूचना जारी केल्या. 754 जागांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या पोलीस भरती होणार आहे. उद्यापासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार असून 754 जागांसाठी तब्बल 97,835 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातही पोलीस दल सज्ज झाले. सरकारच्या सगळे सोयरे या अधिसूचनेची पुण्यात ओबीसी संघटनांकडून होळी करणार असा इशारा देण्यात आला. सगळे सोयरेची अधिसूचना रद्द करावी अशी मागणी ती ओबीसी समाजानं केली. 5 दिवसांपासून मंगेश ससाणे ओबीसींच्या मागणीसाठी उपोषणाला बसले, मात्र त्यांची दखल न घेतल्यानं ओबीसी समाज आक्रमक झाला. सांगलीच्या जत तालुक्यातील पूर्व भागात 4 ते 5 सेकंदात 2 वेळा भूगर्भातून मोठा आवाज आला आणि या आवाजाची तीव्रता इतकी जास्त होती की अनेक घरांमधील भांडी देखील खाली पडली. या आवाजानं उमदी परिसरासह कर्नाटकाच्या विजापूर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक चडचण ही गावंही हादरली आहेत आणि त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. रवींद्र वायकर डरपोक व्यक्ती आहेत, ईडी सीबीआयला घाबरून वायकर शिंदे गटासोबत गेले अशी टीका संजय राऊतांनी वायकरांवर केली. लोकसभा निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली आणि त्यामुळे विरोधकांनी पराभव पचवायला हवा होता असा टोला रवींद्र वायकरांनी ठाकरे गटाला लगावला. लोकसभेमधील विजयानंतर रवींद्र वायकरांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी निवडणुकीतील सहकार्याबद्दल त्यांनी राज ठाकरेंचे आभार मानले, तर राज ठाकरेंनीही वायकरांना विजयानिमित्त शुभेच्छा दिल्या. सिंधुदुर्गातील आंबोली घाट पर्यटकांनी गजबजला. लागून आलेल्या सुट्ट्यांच्या निमित्तानं पर्यटकांनी धबधब्यावर गर्दी केली. परराज्यातून येणाऱ्या पर्यटकांमुळे ग्रामस्थांनाही रोजगाराचं साधन उपलब्ध झालं. पावसाला सुरुवात झाल्यानंतर तळ कोकणातील भाज्यांचे दर गगनाला भिडलेत. आठवडा बाजारात टोमॅटोचे दर तब्बल 80 रुपयांवर गेलेत आणि त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलं. अहमदनगरमध्ये यशवंत सेना पुन्हा धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाली आहे. अधिवेशनाच्या दिवशी म्हणजेच 27 जून रोजी चौंडी इथे उपोषण करणार असून मागणी मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देण्यात आला. पोलीस भरती विरोधात विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केले. 2023च्या GRमध्ये 4 महिन्यांची मुदतवाढ करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. फुलंब्री तालुक्याच्या बिल्डा चिंचोलीत पहिल्यांदाच एसटी बस धावली. चांगला रस्ता नसल्यानं विद्यार्थ्यांचे हाल, शाळेत जाताना खूप हाल व्हायचे. हीच बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानं प्रशासनानं दखल घेत या भागात एसटी बस धावू लागली आणि त्यासह 1 वर्षाचा पासही नूतनीकरण करून देण्याची सोय महामंडळाकडून देण्यात आली. राज्य सरकारच्या वतीनं 19 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येते. मात्र पावसाच्या पार्श्वभूमीवर भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी या मागणीकरता खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं. अमरावती जिल्ह्यामध्ये 281 जागांसाठी पोलीस भरती पार पडते. ग्रामीणमध्ये 207 तर शहरात 74 जागांसाठी भरती होणार आहे. पारदर्शक पद्धतीनं पोलीस भरती होणार आहे आणि त्यामुळे कोणीही कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलेलं आहे. वर्धा जिल्ह्यातील 20 जागांसाठी पोलीस भरती होणार आहे. उद्यापासून म्हणजेच 19 जूनपासून पोलीस भरतीला सुरुवात होईल आणि यासाठी तब्बल 2091 उमेदवारांनी अर्ज भरला. यामध्ये 1746 पुरुष आणि 344 महिला तर एका तृतीयपंथीयाचा समावेश आहे. नागपूरमध्ये महापारेषणची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळतंय. महापारेषण अंतर्गत विविध गटातील एकूण 2541 पदांच्या भरतीसाठीची प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. पश्चिम विदर्भाचा अकोला जिल्ह्यात यावर्षी मान्सून दाखल झालाय. मात्र पेरणीलायक पाऊस अद्यापही पडलेला नाही आणि त्यामुळे जिल्ह्यातील 4.5 लाख हेक्टरवरील पेरण्या ज्या त्या खोळंबल्या.
यवतमाळ जिल्ह्यात पावसानं 2-3 वेळा दमदार हजेरी लावली. पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांनी कापसाच्या पेरणीला सुरुवात केली. आतापर्यंत जिल्ह्यात 30,000 हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यात सर्वाधिक कापसाचा आहे. कापसाच्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. मात्र दडी मारलेल्या पावसाकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या. खरीप हंगामाला सुरुवात झाली असून कृषी केंद्रात बियाणं खत विक्रीसाठी उपलब्ध झालेलं आहे. यावेळी कृषी विभागाच्या भरारी पथकानं तपासणी करत 7 कृषी केंद्रांवर कारवाई करून बियाणं विक्रीवर बंदी घातली. वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत 81,072 हेक्टरवर खरीपाची पेरणी पूर्ण झाली असून हे प्रमाण सरासरीच्या 20% आहे. तर मालेगाव आणि रिसोड तालुक्यात दमदार पाऊस पडल्यानं इथल्या शेतकऱ्यांनी 40%हून अधिक क्षेत्रात खरीपाची पेरणी केली आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आज 2,000 रुपये मिळणार आहेत. देशातील साधारण 9,26,00,000 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. जर शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केलेली नसेल तर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. वर्धा जिल्ह्यात कपाशी लागवडीला सुरुवात झाली आहे. पाऊस बरसता शेतकऱ्यांनी पूजा करत कपाशी लागवडीचा प्रारंभ केला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप इथे खरीपाच्या पेरणीला सुरुवात झाली. मात्र अनेक कृषी दुकानांमध्ये खतांचा तुटवडा निर्माण झाला असून खतांची जास्त किमतीने विक्री सुरू आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जाते. मागील 3 दिवसांपासून चोपडा तालुक्यात पावसानं उघडीप दिल्यानंतर सिंचन असलेल्या क्षेत्रावर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात कापूस लागवड केलेल्या शेतात आता कापसाची वाढ बऱ्यापैकी झालेली आहे आणि त्यामुळे शेतकरी कोळपडी करण्यात मग्न झालेला दिसतोय. पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील गोकुळ शिरगावाजवळ पाण्याचा वॉल्व फुटल्यानं जलवाहिनीला मोठी गळती लागली. महामार्गावर 6 पदरी करण्याचं काम सुरू आणि त्यातच हजारो लिटर पाणी महामार्गावर आल्यानं वाहनधारकांची कसरत पाहायला मिळाली. येत्या 10 सप्टेंबरपासून नाशिक बंगळुरू थेट विमानसेवा सुरू होते आणि त्यामुळे उद्योग क्षेत्राला चालना मिळणार असून विमानसेवा सुरू होण्यापूर्वीच बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळतोय. अहमदनगरमधील पुणतांबा रेल्वे स्थानकात रेल्वे थांबत नसल्यानं ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. ज्या रेल्वे स्थानकावर 8 गाड्या थांबत होत्या त्या स्थानकावर आता एकही गाडी थांबत नसल्यानं पुणतांबा रेल्वे स्थानक केवळ नावालाच राहिलंय असा संताप नागरिकांनी व्यक्त केला. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात रस्त्याची कामं निकृष्ट दर्जाची झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. महिनाभरापूर्वी तयार केलेला रस्ता नागरिकांनी हाताने उकरून दाखवत प्रशासनाची पोलखोल केली. संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती संतप्त नागरिकांनी केली आहे. वस्त्रोद्योग व्यवसायातील मंदीच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या विट्यातील यंत्रमाग 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विटा यंत्रमाग असोसिएशनकडून हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारचं जाचक धोरणाबरोबरच निर्यातीवर झालेल्या परिणामांमुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात मंदी पसरल्याची स्थिती निर्माण झाली आहे. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या हातोला या गावात नागरिक उपोषणाला बसलेत. मराठा समाजाला ओबीसीतून कदापि आरक्षण मिळू देणार नाही असा आक्रमक पवित्रा ओबीसी समाजाने घेतला. क्रेडिट कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्यानं एकानं 3.5 लाखांचा गंडा घातला. बीडच्या मैदा पोखरी गावात हा प्रकार घडला. या प्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीनं पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हेगाराचा तपास सुरू आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यातील 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली आणि या प्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना दिल्या. नागपूरच्या दिघोरी टोल नाक्यावर फुटपाथवर झोपलेल्या 8 जणांना चिरडल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तुटलेल्या नंबर प्लेटवरून अवघ्या 6 तासातच आरोपींना अटक केली आहे. हे सर्व आरोपी कॉलेज स्टुडंट असल्याचं समोर आलं. मुंबई पुण्यासह आता वाहन पेटून देण्याचं लोण मनमाडपर्यंत पोहोचलंय. डॉक्टर आंबेडकर चौक परिसरात अज्ञातानं घराबाहेरील दुचाकी जाळून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. शिर्डी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या पान टपरीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत 1,24,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला गेला असून आरोपी शोएब अन्सारी विरोधात गुन्हा दाखल झाला.
लोणावळा आणि कामशेत या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला आणि या छाप्यामध्ये अंमली पदार्थ विकणारे 4 ड्रग्ज पेडलर्सना जेरबंद करण्यात आले। त्यांच्याकडून एकूण 3.5 लाखांच्या एमडीच्या पावडरसह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव इथे गावठी कट्टा बाळगून दहशत माजवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केलं। त्यातील एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आलं असून एक आरोपी पसार झाला। या प्रकरणी अधिकचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। रोटावेटरमध्ये अडकून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना चांदोडच्या मंगरूळ इथे घडली। परविंदर सिंग बेदी असं या मृत मुलाचं नाव आहे। मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटातील अवघड वळणावरील महामार्ग खचलाय। महामार्ग आणि संरक्षक भिंती दरम्यान 2 ते 3 फूट खोल भेगा पडल्यामुळे ही संरक्षक भिंत केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे। भोसले घाट हे अपघातप्रवण क्षेत्र असून या घाटात आतापर्यंत 50हून अधिक अपघात झाले। ज्येष्ठ शुद्ध निर्जला एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते। हजारो भाविक पंढरीत दाखल झाले असून दर्शनासाठी जवळपास 8 ते 9 तास वेळ लागतोय। पहाटेपासूनच गाभाऱ्यात विठुरायाचा गजर पाहायला मिळतोय। शहापूर तालुक्यातील आसनगाव आणि चांद्रो रोटी या 2 ठिकाणी विषारी साप आढळले। याबाबत सर्पमित्रांना माहिती मिळताच त्यांनी दोन्ही कोब्रा जातीच्या विषारी सापांना पकडून माहुलीच्या जंगलामध्ये सोडून दिलं। आता एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर।